नमस्कार. स्मार्ट गृहिणीसाठी अतिशय उपयुक्त आणि सोप्या 35 किचन टिप्स. 1. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. 2. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात. 4. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो. 5. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 6. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. 7. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. 8. सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. 9. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. 11. गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही. 12. जर दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते. 13. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा मध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा. खूप छान होतात. 14. रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाका. त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात. 15. जर दही चांगले बनले नाही तर 1 थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा. मग 1 तासाने पहा दही चांगले जमलेले असेल, पण भांडे हलवता कामा नये. ते एकदम स्थिर राहिले पाहिजे. 16. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून भरणी उन्हात ठेवा. मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या. म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही. आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गूळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते. शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोक पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या. मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा. वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल. 19. केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत. 5-6 दिवस चांगली राहतात. 20. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा. त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल. हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास
जास्त दिवस चांगली राहते. 23. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा, ते खूप पौष्टिक असते. दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात. डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो. बदाम जर 15-20 मिनिट गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते. लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या की त्याची साल पटकन निघण्यास मदत होते. इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकडलेले तांदूळ मिक्स करावे, यामुळे इडली मऊ होते. 29. जास्त लिंबाच्या रसासाठी 5 ते 10 मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवावे. सुखं खोबरं खराब होऊ नये याकरता तूर डाळीत ठेवावे, यामुळे सुखं खोबरं खराब होत नाही. चिमूटभर हळद बटाट्यामध्ये घातल्यास ते लवकर उकडतात. तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो. तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो. 34. डाळ किंवा तांदळामध्ये कडुनिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही. 35. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. धन्यवाद. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील.